पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नालेसफाई पूर्ण होणं अपेक्षित असतं आणि सध्या मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे नालेसफाईची पाहणी करण्यासाठी मुंबईत रस्त्यावर उतरलेत आणि नालेसफाई कुठे किती झालेली आहे या संदर्भातला पाहणी दौरा ते करतायत। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून सध्या नालेसफाईची पाहणी केली जाते, कारण नालेसफाई न झाल्यामुळे मुंबई तुंबते, ठिकठिकाणी पाणी साचतं पावसाळा सुरू झाल्यानंतर आणि म्हणूनच नालेसफाई ही महत्त्वाची आहे मुंबईसाठी। प्रत्येक पावसाळ्याच्या अगोदर आणि ती 31 मेच्या पूर्वी आटोपणं गरजेचं असतं आणि या संदर्भातलाच आढावा सध्या आशिष शेलार घेतायत। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील या देखील तिथे उपस्थित आहेत। सुस्मिता, काय अपडेट? आपण बघतोय की आशिष शेलार हे आता बँड्रातील साऊथ एव्हेन्यू या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी नाल्यांची पाहणी ते करत आहेत। नाले सफाई कशा पद्धतीने होते आहे हे ते बघत आहेत। याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी पालिकेनं नेट्स लावलेल्या होत्या आणि कचरा फेकला जाऊ नये या ठिकाणी म्हणून सुद्धा प्रयत्न केलेले होते। मे महिना उलटून जातोय, त्या अखेरच्या टप्प्यामध्ये नालेसफाई पूर्ण होणं गरजेचं आहे। मान्सून पूर्व तयारी कशा पद्धतीने सुरू आहे याकरता ही पाहणी दौरा जो आहे तो इथे त्यांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यांच्यासोबत पालिकेचे काही अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। जेसीबीच्या सहाय्याने सर्व माती जी आहे, गाळ जो आहे तो इथून काढला जातो आहे आणि ते कितपत ते काम पूर्ण झालं हे बघणं महत्त्वाचं आहे। सध्या स्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेकडनं 85% काम पूर्ण झाल्याचा दावा केला जातोय, परंतु हा दावा खरा आहे का याचीच पाहणी आता भाजपचे आशिष शेलार हे करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र या पाहणी दौऱ्यामध्ये काय नेमक्या गोष्टी दिसतायत की जो दावा केला जातोय तो खरा आहे का? काय एकूणच त्यांच्या सोबत असलेल्या अधिकाऱ्यांकडनं त्यांना माहिती दिली जाते आणि आणखी कुठे कुठे ते पाहणी करणार आहेत? खरं तर वांद्रे परिसरातील सर्व जे नाले आहेत त्या ठिकाणी ते पहिल्या टप्प्यामध्ये भेट देत आहेत। साऊथ एव्हेन्यू या ठिकाणी सध्या ते आहेत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा त्यांनी संवाद साधलेला आहे। आता आपण बघतोय की ते या ठिकाणी कचरा आढळून आलेला आहे। सर वाईट सर लाईव्ह आहे, सर लाईव्ह आहे, सर लाईव्ह आहे। सर सावलेत घेऊ। तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतल्या वांद्रे या भागामध्ये जाऊन नालेसफाईची पाहणी केली आणि त्यांना आता या पाहणी दरम्यान काय आढळलंय या संदर्भात ते आता प्रतिक्रिया देतील, बघूया। पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होणं अपेक्षित आहे, मात्र सध्या पालिकेकडून 85% नालेसफाई झाल्याचा दावा केला जातोय। या संदर्भात आशिष शेलार आता काय बोलतायत ऐकूयात, कारण त्यांनी नुकताच मुंबईतल्या वांद्रे इथल्या भागामध्ये जाऊन पाहणी दौरा केलाय नालेसफाई संदर्भात। मुंबई शहरामध्ये मोठे छोटे अरुंद अशा पद्धतीचे नाले जवळजवळ 2000 किलोमीटरच्या पर्यंतचे आहेत आणि मी या 2000 किलोमीटरच्या सगळ्या नाले सफाईला गेल्या वर्षीच्या अनुभवाच्या आधारावर 250 कोटी रुपयाच्या वर खर्च होतो। पण परिस्थिती मुंबईकरांना काय दिसते, 250 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त खर्च होऊन जवळजवळ 2000 किलोमीटरच्या नाल्यांची सफाई ही समाधानकारक नसते। आज मी स्वतः या ठिकाणी रामकृष्ण मिशन रोड नाला, नॉर्थ एव्हेन्यू, मेन एव्हेन्यू, PNT, SNDT नाला या सगळ्या नाल्यावर स्वतः भेट दिली आहे आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद कामाचा दिसतोय त्यामध्ये पावसाआधी संपूर्ण नाले सफाई होईल
हे अशक्यप्राय वाटतं आहे. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना माझं म्हणणं आहे, आपण नाल्यावर या. आपले नाले सफाईच्या कामाच्या भेटीचे फोटो दिसू द्या, चित्र दिसू द्या, मुंबईकरांना तुम्ही दिसा. अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या पद्धतीचे आकडे तुम्ही फेकताय त्यामध्ये इथल्या नाल्याची 75% सफाई झाली सांगितलंय. प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी काल मुंबईच्या मतदारांनी दिलेला प्रतिसाद मतदानात 52% आहे. आणि म्हणून टक्केवारीतच बोलायचं झालं तर 40-45% वर नाले सफाई मुंबईत झाली असं मला दिसत नाही. आणि म्हणून याच्यावरची एक श्वेतपत्रिका मुंबई महापालिका आयुक्तांनी काढावी. सर, काल 9,73,797 मेट्रिक टन हा जो गाळ आहे तो काढल्याचा दावा महानगरपालिकेकडून केला गेलाय. त्यांच्या वेबसाईटवरती अशा प्रकारचं आहे ते प्रसारित करण्यात आलं आहे. मला वाटतं हे सगळे जुन्या काळात जे रतन खत्रीचे आकडे होते तसे रतन खत्रीचे महापालिकेचे आकडे आहेत. 2,73,000 मेट्रिक टन कुठे टाकला? व्हिडिओ दाखवा. क्षेपणभूमी कुठे आहे? सर्टिफिकेट दाखवा. बाकी सगळ्यात सोडा. जिथून तुम्ही काढलात त्या भागातल्या आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून सह्या दाखवा. कंत्राटदाराने दिलेला आकडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मांडला तर याच्यामध्ये तेरी मेरी मिली चूप या पद्धतीचा प्रकार आहे. सर, पण दरवर्षी नालेसफाई हा का नवीन मुद्दा नाहीये. दरवर्षी हीच परिस्थिती असते का ही परिस्थिती बदलत नाहीये? मागे तर समजा काही ठाकरे होते, हे होते, आता तर प्रशासन आहे. नाही, गेल्या 25 वर्षात उद्धवजींनी काम नीट केलं असतं तरी परिस्थिती झाली नसते. उद्धवजींच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे नाल्यातले गाळ मोजण्याचे परिमाण होतं तेच अजब होतं. अजब तुझे सरकार उद्धव अशी स्थिती होती. आणि त्यामुळे नाला 100% साफच करायचा नाही हा नियम उद्धवजींच्या काळातला. नाळ्यातला गाळ मोजण्याची प्रक्रिया ती किती ते परिमाण पण उद्धवजींच्या काळामध्ये गाळ ठेवूनची होती. मग गाळ काढायचा तर पावसानंतर सुद्धा, पावसात सुद्धा आणि पावसाआधी किती टक्के ही टक्केवारी सुद्धा उद्धवजींच्या काळातली होती. आणि त्यामुळे नवीन मापदंड या नाल्याच्या कचऱ्याच्या गाळाचा मोजमाप करणारा, साफसफाईचा परिमाण ठरवणारा हा नव्याने मुंबई शहरात करायला लागेल. आणि ते काम आम्हाला थोड्या वेळात करावं लागेल आणि ती मागणी मी करत आहे. सर, काल आरोप केला होता की निवडणूक आयोग जो आहे तो घरगड्यासारखा, मोदींच्या घरगड्यासारखा काम करतोय आणि जाणून बुजून काही ठिकाणी मुद्दामून उशिरा करतोय. मतदारांना जाणून बुजून बहिणीची, भावाची, कुटुंबातली नावं विचारली जात आहेत असा आरोप थेट केलेला आहे त्यांनी. मला असं वाटतं की याचा पुरावा उद्धवजींनी द्यावा. लावली जीभ आणि बोलले असा उद्धवजींनी प्रकार करू नये. उद्धवजींकडे एकही पुरावा यातला नाही. असेल तर तो त्यांनी द्यावा. आणि मतदान आता आकडे समोर येत आहेत. मतदान कमी झालं मुस्लिम बूथमध्ये, मग उद्धवजींना एवढा त्रास काय झाला? कोणाचंही मतदान कमी झालं तर ते चुकीचं आहे. पण अन्य ठिकाणी ज्या पद्धतीच्या रांगा लागल्या होत्या मराठी आणि हिंदू बहुल भागात त्याबद्दल उद्धवजी बुरं काढताना दिसले नाहीत. आणि म्हणून स्वतःची हार डोळ्यासमोर दिसताना उद्धवजी बोलतायत निवडणूक आयोगात सुधारणा करणं आवश्यक आहेच. आम्ही तक्रार केली, आम्ही मीडियाला तक्रार नाही केली. कालचा उद्धवजींचा प्रकार हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकणारा होता. त्यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे याचं एक पत्र त्यांनी दाखवावं, एक फोन कॉल त्यांनी दाखवावा. त्यांनी केलेली नाहीये. त्यांनी मीडियाच्या माध्यमातून जी केलेली बयानबाजी आहे ती या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे नाव नंबर शाखेत द्या. हम उनको देख लेंगे ही कुठली भाषा आहे? या व्यवस्था मोडकळीस आणण्याची भाषा आहे का? आणि म्हणून जे सुप्रीम कोर्ट म्हणालं संशय आणि अतिसंशय सगळ्या व्यवस्थांवर निर्माण करायचा, या पद्धतीची कामं काही लोक करतायत. उद्धवजींनी तेच केलं आणि म्हणून पुरावे असतील तर द्या. निवडणूक आयोगाला आम्ही तक्रार केलेली आहे. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आणि पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टचा भंग उद्धवजींनी केलेला आहे. याचं कारण निवडणूक चालू असताना गैरसमज, भ्रम आणि खोटं पसरवणं गुन्हा आहे. आयोगाकडे तक्रार करणं गुन्हा नाही, त्यांनी जरूर करावी. पण त्यांनी सार्वजनिकरित्या केलेल्या विधानाला कुठलाही पुरावा नाही. मोदीजींचा त्याचा काय संबंध आहे पुरावा द्या. भाजपचा त्याचा काय संबंध आहे पुरावा द्या.
आणि म्हणून या पद्धती पुराव्याविना भ्रम, खोटं आणि असत्य पसरवणं हा गुन्हा आहे नंबर 1. नंबर 2, ज्या पद्धतीने त्यांनी दबाव टाकणारं राजकीय विधान केलं, याचा अर्थ त्या अधिकाऱ्यांना चालू निवडणुकीच्या कामामध्ये तुम्ही उबाटा सेनेच्या विरोधात गेलात तर बघा, अशा पद्धतीचाच दबाव होता. आणि नंबर 3, अतिशय गंभीर वाक्य हम देख लेंगे, याचा अर्थ काय, निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस काढावी आणि विचारावं. आणि म्हणून मुंबईकरांचा प्रतिसाद आपण बघितलाय. एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा सुट्ट्यांचा काळ, गावी जाण्याचा काळ, त्या ठिकाणी गावी गेलेली, सुट्ट्यात गेलेली लोक, घामाच्या धारा, निवडणूक आयोगाने केलेल्या व्यवस्थेमध्ये पंखे सुद्धा नव्हते. सकाळी लोकांना नावं नाही मिळाली, एकाचं नाव दुसऱ्या ठिकाणी मिळालं. या असंख्य अडचणी होऊन सुद्धा 50% पार मुंबईकर गेलाय. मग उद्धवजी, नेमकं पोटदुखी तुमची कुठल्या मतांसाठी आहे? आम्हाला तर निळी शाही लावली आहे, आम्हाला अभिमान आहे. उद्धवजींकडे हिरवी शाही आहे का? हा आमचा सवाल आहे. आशिषजी, पण काल सर्वसामान्य जे मतदार होते त्यांना तर त्रासाला सामोरं जावं लागलं. बिलकुल आहे. म्हणून आम्ही आयोगाकडे तक्रार केली. आयोगाकडे तक्रार करणं याला विरोध नाही, याचं राजकीय दबाव तंत्र करणं आणि धमक्या देणं हा गुन्हा आहे. सर, संजय राऊत असं म्हटलं की वारंवार आमचे जे विभाग होते त्या विभागामध्ये प्रक्रिया होती मतदानाची, ती लेट केली जात होती आणि कुठेतरी दबाव त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या इथे अशा पद्धतीने. मला वाटतं संजय राऊत यांचा बोलघेवडेपणा कधीतरी त्यांना बळी ठरेल अशी स्थिती आहे. सगळ्यात कमी मतदान झालं कुलाब्यामध्ये, त्यांचा संजय राऊतांचा संबंध काय? तिथे आमदार आमचे आहेत. ज्या कुलाब्यामध्ये सर्वात कमी मतदान झालं तिथे आमदार आमचे आहेत. ह्याच दक्षिण मुंबईमध्ये त्यानंतर कमी मतदान झालं भायखळ्यात, तिथे आमदार एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेचे आहेत. यांचा दावा केवळ हिरव्या शाही संदर्भातला आहे आणि या हिरवळी आणि हिरवी चादरीबद्दल आहे, हे आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे. राज्यघटना आणि आचारसंहितेचे नियम जे आहेत ते तुम्ही वाचावेत असं तुम्हाला म्हटलं नाही, मुळामध्ये वाचायची संस्कृती त्यांनी ठेवावी. किमान आजचा सामना तरी वाचून ठेवा. आजच्या सामन्यात त्यांनी लिहिलेलं आहे की कोण जाणार आणि कोण येणार आणि मुंबईकरांचे धन्यवाद. हा लेख तुम्हालाही सांगतो आणि त्यांनी वाचून ठेवा. 4 जूनला रिझल्ट आल्यावर हा लेख काय आपण म्हटलं होतं ते लक्षात ठेवावं आणि मुंबईकरांचं अभिनंदन करावं, महायुती जिंकली म्हणून. सर, मुंबईमध्ये मतांची टक्केवारी जी आहे ती वाढेल अशी आशा होती, अधिकची आशा होती. तर निवडणूक आयोगाने सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला होता, परंतु कुठेतरी मतदारांनी थोडी निवडणूक आयोगाच्या प्रचार प्रसाराचा भाग असला तरी काही अजून सुधारणा आवश्यकच आहेत. आम्ही तक्रार केल्या आहेत त्यातल्या, आणि त्या सुधारणा विषयात आम्ही निवडणूक आयोगाशी पाठपुरावा करू. सर, एक पुण्यातला प्रश्न होता. पुण्यात एक जे बिल्डरच्या मुलाने गाडी, मला त्यातली संपूर्ण माहिती नाही. ठीक आहे सर, थँक्यू.